गाईज. आज आपण मसाला भेंडी फ्राय करायचा आहे. त्यासाठी ऑइल गरम करायला ठेवलं आहे. इलेक्ट्रिक ग्रिडल आहे, त्यामुळे आज समथिंग डिफरंट करायचं ठरवलं आहे. त्यामुळे म्हटलं बघूया इलेक्ट्रिक ग्रिडलमध्ये कसं होतं आहे. सो तेल गरम झाल्यावर आपण आपली फोडणी घालायची आहे. मी अराउंड 250 टेम्परेचरवर ठेवलेलं आहे ऑइल गरम करायला. आता फोडणी घालूया. फोडणी तळतळली की आपण लॉंग पीसेस ऑफ गार्लिक घालूया. कढीपत्ता घातल्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे, कारण सगळं तेल उडतं म्हणून. आता तेलमध्ये ऑइल घालूया. आणि 1 इंच साईजचे भेंडीचे वॉश करून ड्राय करून पीसेस केलेले आहेत ते घालूया. याच वेळेला सॉल्ट घालायचं चवीप्रमाणे. भेंडी ही तुम्ही जास्त वेळ सारखी स्टर करत राहिले की स्टिकी होते, म्हणून अगदी स्लोली असं स्टर करायचं, जेणेकरून ते त्याच्यावर ऑइल आणि हळद सगळीकडे स्प्रेड होईल. आता एक स्टीम येईपर्यंत झाकण लावायचं आहे. तुम्ही जास्त वेळ झाकण ठेवलं तरी स्टिकी होते, त्यामुळे अगदी एक स्टीम येईपर्यंत ठेवायचं झाकण. एक वाफ आलेली आहे, हे बघा. त्याला आता एक तार असं स्टिकी तार आलेलं आहे. या स्टेजला तुम्ही झाकण लावायचं नाही आहे आणि जास्त स्टर पण करायचं नाही आहे. आता लिड ओपनच ठेवायचं आहे, असं ओपनच ठेवून कुक करायचं आहे. आणि या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अनियन घालू शकता, स्लायसेस केलेलं. मी आधी घातला नाही, कारण तो नंतरच घालायचं असतं. आपले जे मसाले आहेत, रेड चिली पावडर, धणे जिरे पावडर आणि तवा फ्राय मसाला, सब्जी मसाला नंतर घालायचा आहे. तुम्हाला स्टिकी होऊ नये असं वाटत असेल जास्त, तर थोडं लेमन ज्यूस घालायचं आहे. लेमन ज्यूसने भेंडी ही स्टिकी होत नाही. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी सिसमी सीड्स ही घालायची या स्टेजला.
इट्स ऑप्शनल, तुम्हाला आवडत असेल तरच घाला, पण तुम्ही जर ॲड केले तर चांगली क्रिस्पी टेस्टी छान लागते भेंडीबरोबर. प्लस इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो. तर ऑलमोस्ट कुक होण्यात आलेली भाजी सॉफ्ट झालेली आहे चांगली. यावेळेला आपले हे ड्राय मसाले सगळे घालायचे. त्याबरोबर थोडीशी सिलेंट्रो घालायची अरोमा येण्यासाठी, कारण चांगला फ्लेवर येतो. तुम्ही जर भाजीमध्ये कोथिंबीर शिजवली सिलेंट्रो तर चांगला अरोमा येतो. आता हे मसाल्याला कोटिंग झाले पाहिजे चांगलं, ड्राय स्पायसेस चांगलं कोटिंग झाले. या स्टेजला तुम्हाला कवर लावायचं असेल तर लावू शकता. आता त्याला स्टिकीपणा येणार नाही, स्टिकीपणा येण्याची स्टेज निघून गेलेली आहे, त्यामुळे आता स्टिकी होणार नाही ती. तुम्हाला झाकण हवं असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी ओपनवरच कुक करते, ओपनच ठेवायचं, त्यामुळे छान होते भाजी. तर अजून थोड्या वेळाची शिजू द्यायची आहे. शेवटी आपण परत उरलेली सिलेंट्रो म्हणजे कोथिंबीर ॲड करणार आहे सर्विंगच्या वेळेला. सो आता कुक होऊ द्यायची आहे परत एक 5 ते 10 मिनटं. मसाला छान फ्राय व्हायला हवा आहे, ड्राय मसाला कोटिंग झालेला आहे पण तो चांगला फ्राय व्हायला हवा आहे. भेंडीचा आता कलर चेंज झालेला आहे बघा, तुम्हाला लक्षात येतं की भेंडीची भाजी आता झालेली आहे. तेल थोडंसं सुटलेलं आहे, मसाला फ्राय झालेला आहे, पीसेस ऑइली झालेले आहेत सगळे, म्हणजे ऑइल सुटलेलं आहे, म्हणजे भाजी आपली झालेली आहे. या स्टेजला आपण ऑफ करायचं आहे, तुमचं गॅस ऑफ करायचा आहे किंवा जे काय तुम्ही इलेक्ट्रिक गिरला ऑन केलेलं असेल ते ऑफ करायचं आहे. ही आपली भेंडी मसाला भाजी तयार झालेली आहे, भेंडी फ्राय मसाला. सर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा गीता US रसोईला, गीता US रसोई. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे.